हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी। आदल्या दिवशी मी सगळे कपडे एकत्र करून बॅगा भरून ठेवल्या होत्या। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावाला जायला निघालो। 8-9च्या सुमारास निघालो होतो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गावाला जाताना वाटेमध्ये एक लग्न अटेंड करायचं होतं। गावाला जायच्याच हायवेला ते मंगल कार्यालय असल्यामुळे ते लग्न अटेंड करून आम्ही पुढे गावाला जाणार होतो। यांच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं हे। गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरडं विनायकं चिन्तामणि देवरं गिरिजात्मकं सुरवरं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो रायण गणपती सूर्या सदा शुभमंगलो सावधान। लग्न लागल्यानंतर लग्नामधलं मस्तपैकी जेवण केलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो। पिल्लूला घेऊन आम्ही पहिल्यांदाच गावी चाललो होतो, कारण तिच्या बारशाचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही गावी जाण्यासाठी निघालो आहे धीरांच्या गाडीमध्ये। गावी पोचायला अजून बराच वेळ होता, म्हणून एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। माझी फेवरेट जोगेश्वरी मिसळ खाल्ली। त्यानंतर आम्ही गावी येऊन पोचलो। खूप उशीर झाला होता यायला। गावामध्ये यात्राही होती। यात्रेची सही लगबग आणि हे वातावरण यात्रेचं आहे। गावामध्ये मिरवणूक निघाली होती देवाची यात्रेनिमित्त। त्याचे मी व्हिडिओ पुढे अटॅच करते, स्किप न करता पहा। त्यानंतर मी काही शूट केलं नाही। दोन मिनिट थांबायचंय, गाडीला वळू द्या। चला बाजूला सरायचंय सर्व गाडी इथून जातानाच ठरवलं होतं गावी गेल्यावर कुलदेवीचं दर्शन घेऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही दर्शनासाठी निघालो। आम्ही दोघं, सासू सासरे, दीर आणि दीरांची 2 मुलं। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, मी कुलदेवीला म्हणजे तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आले। गर्दी खूप होती, कारण उन्हाळा आणि लग्न सराई। लग्न झालेली जोडपी ही दर्शनासाठी आलेली होती। गाडी बरंच लांब पार्क केल्यामुळे बऱ्याच लांब चालत यावं लागलं। हे माझे दीर मला म्हणतायत की व्हिडिओमध्ये आम्हाला पण घ्या वहिनी। बराच वेळ चालत आल्यानंतर एके ठिकाणी थांबून ओटी घेतली। आता ओटी घेताना आम्हाला आलेला अनुभव, बाहेर सांगितली 50ला, ओटी घेतली आणि पैसे देताना बोलले नाही 100 रुपयाला। मग असं का? तर नारळ आणि फुलं ही 50ला आणि ओटी 100 रुपयाला। कस्टमर येण्यासाठी असं काही असेल आणि देवाच्या ठिकाणी आपण काही बोलवू शकत नाही। एवढी गर्दी बघूनच मनात आलं आज काही दर्शन होणार नाही। वर्षातून एकदाच येतो, तेही दर्शन नाही होत आणि सोबत बाळ असल्यामुळे तर रांगेतून जाणं मुश्किलच। त्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं। पुढे आम्हाला खरंच खूप छान दर्शन झालं, हे मी पुढे नक्कीच सांगेन। आणि गर्दी होती त्याच्यामुळे बाळाला त्यांनीच घेतलं होतं, कारण बरेच लोक चालताना व्यवस्थित चालत नाही, धक्काबुक्की होते। त्यांचीही चुकी नसतेच, गर्दीच भरपूर होती आणि गरमीमुळं त्रासही होतो। त्याच्यामुळे माणसांना पटपट जाण्याची घाई असते, पायी भाजत असतात, कारण चप्पल बाहेर सोडलेली। आता ही लाईन दिसते ती फक्त
कल्लुळात पाय धुण्यासाठी एवढी मोठी लाईन असेल. विचार करा दर्शनासाठी केवढी मोठी लाईन असेल. दर्शन झालं म्हणजे कसं, आम्ही बाहेरून दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. मंदिराच्या बाहेर जिथून देवी दिसते तिथं जाऊन उभं राहिलो. तिथे एका पुजाऱ्याने सांगितलं, ताई तुमचं दर्शन होईल. म्हटलं कसं, तुमच्याकडं लहान बाळ आहे, तुम्हाला ते आत सोडतात. मग जाऊन तिथे विचारलं कुठून सोडतात वगैरे. जिथून दर्शनाची लाईन संपते, पाया पडून बाहेर लोक येतात, तिथून डायरेक्ट आत देवीसमोरच दर्शनासाठी पाठवतात. मग विचारलं की माझ्यासोबत अजून कोणी येऊ शकतं का? नाही, फक्त तुम्हीच. मग म्हटलं ह्या आजींना म्हणजे पिलूच्या आजीला घेऊन जाऊ शकतो का? त्यांचं पायाचं प्रॉब्लेम सांगितला. मग त्यांनी आमच्या तिघींना आतमध्ये सोडलं आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं. एवढ्या लांब आल्यासारखं दर्शन झालं. परी आमची जाम थकली आहे. जरा गर्दी कमी झाल्यानंतर पिल्लूला माझ्याकडे घेतलं. खूप गरम होतं तिला. गर्दी बघतायच, खूप गर्दी होती. मुलांना आम्ही सोबत घेतलं, हरवायला नको म्हणून. त्यांना आधी सांगून ठेवलेलं, प्रत्येकाने एकमेकाचे हात सोडायचे नाही, कारण हरवलंच तर शोधायचं खूप अवघड आहे. आणि मोठ्यांचं ठीक आहे, फोन करून विचारून घेऊ शकतो की कुठे थांबलात काय, पण बारक्यांचं कसं, त्यामुळे सांगितलेलं की आमच्यासोबतच राहायचं, अजिबात हात सोडून जायचं नाही. सासू सासरे एकमेकांचा हात धरूनही खाली उतरत होते. त्यांचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे सासऱ्यांनी त्यांना धरून आणलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि मी घरूनच येताना परडी भरण्यासाठी गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, तांदूळ, हळदी कुंकू, नैवेद्य असं घेऊन आले होते. आणि इथे 5 परड्या मी भरून घेतल्या पिठामिठाने आणि तांदूळ, आणि अशा प्रकारे परडी भरून घेतली. खूप गर्दी दिसते, तरी त्या गर्दीत पुढे जाऊन भरलं. बाळही रडेल म्हणून पटापटा केलं सगळ्या गोष्टी. आणि भरून मी बाजूला आले. सगळ्यांना बघितलं कुठे थांबलेत. सगळ्यांना पाया पडण्यासाठी घेऊन जायचं होतं मुलांना, पिलूला. पण पिलू काही तिथं दिसत नव्हतं. तिच्या पप्पाने तिला झाडाच्या सावलीत नेलं होतं. तिला खूप गरम होत होतं, म्हणून मी आवाज देऊन बोलवत होते की चला पाया पडायचे, उशीर होतोय. मग आम्ही सगळ्यांनी दक्षिणा घेतला आणि सगळ्यांना पाया पडायला घेऊन गेलो. दक्षिणा वगैरे हे केला आणि इकडे त्यांना बोलून मी तेल वात दिवा करायला सांगितलं. आणि त्यांनी दर्शन घेतलं. तोपर्यंत मी पिल्लूला माझ्याकडे घेतलं. अल्टरनेट दर्शन घेतलं. एकच झालं एकाने, कारण गर्दीला त्रास व्हायला नको. आणि अशा प्रकारे आमचं छानपैकी दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर प्रसाद घ्यायचा होता, प्रसाद घेतला. पूर्ण पॅकेट घेतलं, पण त्या दादांचं म्हणणं होतं की तुम्ही सेपरेट घ्यावं. का माहिती, तिथं सगळ्या गोष्टींसाठी बळजबरीच केली जाते. आपल्याला जे हवं आहे ते आपण मागतोच, पण त्यांचं असतंच की ताई हे पण घ्या, हे पण घ्या. पण तसं नाही, आपण आपल्या मनाचंच, आपल्याला जे पाहिजे ते घेतो. त्यांचं काही धंदाच आहे तो, ते घ्या बोलणारच, पण आपण ठरवायचं की आपल्याला काय घ्यायचं आहे. प्रसाद म्हणजे प्रसाद असतो, तो कसल्याही स्वरूपाचा असू द्या. मग प्रसाद घेतला आणि पुढे देवीच्या बांगड्या भरल्या मी आणि सासूबाईंनी, आणि जावेसाठी मी हातात घरी घेतल्या. आता ह्या बांगड्या आणि कपाळावरचा गंध पाहिल्यानंतर सगळे विचारतात की तुम्ही तुळजापूरला गेले होते का कोणास ठाऊ. हातातल्या बांगड्या आणि कपाळावरचा गंध पाहून सगळ्यांना समजतं की तुळजापूरला जाऊन आलेत.
हा मला आलेला अनुभव आहे ओटी घेताना आणि प्रसाद घेताना, जो मी व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तुम्हालाही असा काही अनुभव आलेला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांग. त्यानंतर आम्ही घरी येऊन पोचलो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.